नमस्कार, मी पेद्रे सरापण सुवर्णनगर आपला हक्काचा सोनार आपल्यासाठी घेऊन आलो नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ या बाबतीत आहे की तुम्ही पाहताय की सोनं आज ऑल टाइम हायवर आहे, सगळ्यात उच्चांक गाठलेला आहे सोन्याने 1,21,000 रुपये. तर याचं वाढण्याचं कारण पण हे आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. याचं वाढण्याचं कारण एकच आहे की फक्त अमेरिका अमेरिका आणि अमेरिका. बरोबर. तर अमेरिकेचा विषय असा आहे की अमेरिकेचा डॉलर ग्लोबल डॉलर आहे, हा याचं दिवसेंदिवशी इंडियन रुपीज मध्ये किंमत पडत चाललेली आहे. आणि अमेरिकेमध्ये फेड इंटरेस्ट रेट हे कमी झाले की सोन्याचा भाव वाढतो. आणि सध्या US डॉलरची किंमत कमी होत चालली, या कारणाने सुद्धा फेड रेट कमी दाखवले जाते सध्या. बरोबर. त्याच्यामुळे सोनं, आता मूळ मुद्दा असा आहे की सोनं खरेदी करावं का आजच्या टाइमला. तर आजच्या टाइमला माझं उत्तर असेल हो, 100% सोनं खरेदी करा. तर तुम्ही म्हणत असताल की एवढ्या उच्च नकात सुद्धा सोनं खरेदी करायला सांगतोय, असं का सांगतोय? त्याचं कारण असं आहे की चायना सोबत 6 अजून देश आहेत जे पूर्ण हातपाय धुवून अमेरिकेच्या मागे लागलेले आहेत. तर चायना सोबत अजून 6 देश काय करते, त्यांचं सगळं डॉलर विकून, डॉलरची किंमत कमी होऊ राहिली दमादमाने, ते डॉलर विकून ते सोनं खरेदी करून राहिले. जेवढं होईल तेवढं सोनं खरेदी करते, जेवढं जास्तीत जास्त सोनं खरेदी करते आणि त्या सोन्याला गहाण ठेवून ते त्यांचं काम भागवते, जेणेकरून त्यांचं सोन्याची किंमत पण वाढत राहणार आणि त्यांचे व्याज दर ते थोडक्यात ऍव्हरेज होऊन जाणार सगळे व्याजाची वगैरे ते हिशोब. त्यामुळं सगळे सगळे बाकीचे 6 देश हे सोनं घेण्यासाठी डॉलर विकतायत. यामुळे डॉलरची किंमत कमी झाल्यामुळे फेड रेट्स पडतायत, फेड रेट्स पडल्यामुळे सोन्याचा भाव वाढतोय, यामुळे बाकीच्या 6 देशांचा फायदा होतोय. बरोबर. त्याच्यामुळे माझं उत्तर हे असेल की तुम्ही कमीत कमी अजून 12 महिन्यापर्यंत फक्त सोन्याची खरेदी करत राहावी, तुमचा 100% फायदा होणार. धन्यवाद.